पुष्कळांना दारू काय चीज आहे हेच माहित नाही. आता मी म्हणतो की एकदा घेतल्यावर सुटत नाही, पण त्यावरून दारू कशी काय वाईट ठरू शकते. आता तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर समजा, मग 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती जन्माची चिकटते खरी म्हणून पदवी घ्यायचं वाईट आहे का. तशीच बायको लग्नात एकदाच माळ घातल्यावर उभा जन्म बायकोचा लबेदा बिलकतो म्हणून तुम्ही बायको करायचं टाकलंय का. नाही, पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, दारूच तेवढी वाईट का. बरं, दारू ही प्रेमापेक्षाही श्रेष्ठ असते. कशी बघा कसं, प्रेमात राजा सुद्धा गुलाम असतो, पण मदिरेच्या प्रभावाखाली गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र असतो. प्रेमात प्रेयसीच्या प्रणयनीच्या लाथा खाव्या लागतात, पण मदिरेच्या जोरावर उभ्या जगाला लाथ मारायची हिंमत आपल्या अंगात येते. मदिरा ही नीतिमत्तेला पोषक असते. बघा कसं ते, मद्यपी कधीही खोट बोलत नाही, कारण मुळात त्याला खोट रचून सांगताच येत नाही. मद्यपी कुणाच्या मागे चहाडी करणार नाही, कारण मागे कोण काय बोलतंय हे त्यालाच आठवत नाही. कसा करेल चाडी. मद्यपी कुणाचा विश्वासघात करू शकत नाही, कारण मुळात त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. दारू पिला विसरून जात. अलीकडे जी काय खाण्यापिण्याची अडचण झाली आहे ती लक्षात घेता आम्ही एक संस्था स्थापन करायचा निर्णय घेतलाय, आर्य मदिरा मंडळ. मद्यपाने हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून जी काय दारूची हेटाळणी होते ती लक्षात घेता आणि मद्यपानाला एक सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं हा यामागचा मुख्य उद्देश. बरं, मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुत्थ करा, त्याला नाव द्या आर्य मदिरा मंडळ. तो रात्रंदिवस चालू ठेवण्यासाठी सरकार दरबारी खटपट करा आणि परवानगी मिळवा.